सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव शहरात देह विक्रीच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। महिलांना जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9:15 वाजेच्या सुमारास शेवगाव नेवासा मार्गावरील सूर्या लॉजिंग मध्ये ही घटना घडली। या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता कानिफनाथ पवार यांनी फिर्याद दिली। या फिर्यादीवरून नारायण अंकुश झाडे, विशाल अर्जुन व्यवहारे आणि प्रवीण सुरेश लांडे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय। तक्रारीनुसार आरोपींनी पीडित महिलांना लॉजवर बोलावून त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली। त्यानंतर पुरुष ग्राहकांना तेथे बोलावून पैशांच्या मोबदल्यात महिलांकडून देह विक्री करून घेतली जात होती। तसेच महिलांना बळजबरीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले आहे। या व्यवहारातून मिळणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम महिलांना देऊन उर्वरित रक्कम आरोपी स्वतःकडे ठेवत असल्याची माहितीही उघड झाली आहे। या प्रकरणी गुन्हा 9 एप्रिल 2026 ला पहाटे 1:38 नोंदविण्यात आला। अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बफूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।